सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. मुख्यमंत्र्यांकडून पडळकरांना फोन करून वादग्रस्त वक्तव्य टाळण्यासाठी समज. पडळकरांची स्पष्टोक्ती. पडळकरांनी जयंत पाटलांवरती पातळी सोडून टीका केल्यामुळे चहूबाजूंनी टीका. वसईमध्ये वाहतूक कोंडीमुळे 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू. वाहतूक कोंडीमुळे अँब्युलन्स 5 तास मुंबई अहमदाबाद हायवेवरती अडकली. लाडक्या बहिणींना सुद्धा आता केवायसी अनिवार्य. योजनेमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न. बोगस लाडक्या बहिणींना चाप लावण्याच्या हालचाली. नवरात्रीच्या मुहूर्तावरच ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनची शक्यता. फडणवीसांच्या हजेरीमध्ये ट्रायल रनची चिन्ह. वाहतूक कोंडीमधून ठाणेकरांची सुटका करण्याची वाढती मागणी. मतदार याद्या तपासून घ्या, बनावट मतदार शोधा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. अंबरनाथ, बदलापूर, कल्याणमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंचे संवाद. राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामांमध्ये व्यस्त राहणार असतील तर पद सोडावं लागेल. अजित पवारांचा इशारा. पालकमंत्र्यांना 3 दिवस मतदारसंघामध्ये काढावेच लागतील अशी घातली अट. नागपूर, हिंगोली, संभाजीनगर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एल्गार. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आंदोलन. धुवाधार पावसानं आधी तोंडाचं पाणी पळवलं तर दुष्काळग्रस्त बीडची पाण्याची चिंता मिटली. जिल्ह्यामधील नदी नाले तुडुंब. मुंबईमध्ये आयफोन 17 स्टोअरच्या बाहेर ग्राहकांची लांबच लांब रांग. आयफोन 17च्या खरेदीसाठी बीकेसी मधल्या स्टोअरवर बाहेर पहाटेपासून गर्दीत ग्राहकांमध्ये हाणामारी तर राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा झुंबड. कोल्हार-कोटी महामार्गावर खड्ड्यांमुळे भीषण अपघात. रस्त्याच्या निकृष्ट कामावर संतापाचा सूर. अखेर किती बळी गेल्यानंतर ठेकेदारावर होणार कारवाई. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.